शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, युरोपियन देशांना आपला कृषी माल निर्यात करण्यासाठी कृषी मालाच्या विक्रीकरता युरेप गॅप प्रमाणीकरण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 2004 पासून युरोपियन देशांनी कृषी मालाच्या विक्रीकरता युरेप गॅप सर्टिफिकेशन बंधनकारक केलंय. युरेप गॅप ही योजना उत्पादक शेतकरी, नोंदणीकृत गट सहकारी संस्था, निर्यातदार, युनिव्हर्सिटी, शासकीय फार्म, अन्न प्रक्रिया उद्योगांना शेतीमाल पुरवठा करणारा शेतकरी, उत्पादक, बियाणे उत्पादक, उपहारगृह यांच्यासाठी उपयोगी आहे. या युरेप गॅपचे अनेक फायदे आहेत, जसं की अन्नाची गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राहकांचा आत्मविश्वास वाढतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीत वाढ होते. निर्यातक्षम प्रक्रिया उद्योगाला खात्रीलायक कच्चा माल पुरवला जातो. लागवडीचा खर्च कमी करून उत्तम दर्जाचं उत्पादन घेणं शक्य होतं. कमीत कमी औषधांचा वापर करून कीड रोगांचं नियंत्रण केलं जातं. युरेप गॅप या चांगल्या शेतीविषयक पद्धतीचा अवलंब जर आपण आपल्या आंबा या पिकासाठी केला तर निश्चितच चांगल्या दर्जाचं आंबा उत्पादन आपण जागतिक बाजारपेठेत पोचवू शकू. युरेप गॅप नोंदणी करण्यासाठी काही मुद्द्यांची पूर्तता करावी लागते. हे मुद्दे म्हणजे मागमूस राखणं, नोंद ठेवणं, जातीवाण आणि मूळ, खोड, रूट स्टॉक, शेतीचा इतिहास आणि व्यवस्थापन, मातीच्या थराचं व्यवस्थापन, खताचा वापर, सिंचन, पीक संरक्षण, कापणी, काढणीनंतरची उपचार पद्धती, वाया जाणारी फळं, भाजीपाला, प्रदूषण यांचा पुन्हा उपयोग, मजुरांचं आरोग्य संरक्षण आणि कल्याण, वातावरणाबाबतचे मुद्दे, तक्रार निवारणाची नोंद, अंतर्गत तपासणी, राष्ट्रीय आणि अंतर्गत राष्ट्रीय कायदे या मुद्द्यांची पूर्तता करावी लागते. युरेप गॅपसाठी रेकॉर्ड ठेवावं लागतं. युरेप गॅप सर्टिफिकेशनसाठी फळ पीकनिहाय शेतकऱ्यांचा गट स्थापन करून एकाच प्रकारच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसचा वापर केला तर कमीत कमी किमतीमध्ये युरेप गॅपचं सर्टिफिकेशन करून घेणंही शक्य होतं. याबाबतीत कृषी खात्यातर्फे मार्गदर्शन केलं जातं. एक मात्र निश्चित आहे की युरोपियन देशात कृषी माल पाठवताना युरेप गॅप सर्टिफिकेट असावंच लागतं. दुसरं प्रमाणपत्र म्हणजे फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र. आरोग्याच्या दृष्टीने कृषी माल हा कीड रोगनाशकांचा उर्वरित अंशरहित असणं महत्त्वाचं आहे. निर्यातीच्या मालाद्वारे कीड रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी हा माल कीड रोग आणि औषधांचा अंशमुक्त असावा. याच्यावर पूर्णतः नियंत्रण राहावं म्हणून एक जागतिक अन्न संघटनेनं आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करार केला आणि या कराराचा आपला देश एक सदस्य आहे. या करारातील तरतुदीनुसार कृषी मालाची दुसऱ्या देशात निर्यात करण्यासाठी तो माल कीड रोग मुक्त असल्याचं प्रमाणपत्र घेण्याचे सर्व देशांना बंधनकारक आहे. फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट देण्याचे अधिकार कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. कृषी उत्पादनामध्ये फळं, फुलं, भाजीपाला, बियाणं, रोपं यांचा समावेश होतो. या वेगवेगळ्या कृषी मालाची निर्यात करण्यासाठी उत्पादक आणि निर्यातदारांना फायटोसॅनिटरी सर्टिफिकेट अथॉरिटीकडून हे सर्टिफिकेट घेणं बंधनकारक आहे. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे आपल्या कोकणातल्या दर्जेदार पिकांना युरेप गॅप आणि फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र घेऊन याला युरोपीय बाजारामध्ये स्थान मिळवून देणं हीच आता काळाची गरज आहे. नमस्कार.